काहीतरी वादग्रस्त विधान करायचं आणि सतत चर्चेत राहायचं, हे शरद पवार यांचं तंत्र रोहित पवारने अगदी तंतोतंत अंगीकारलं आहे, अवगत केलेलं आहे. त्यामुळेच रोहित पवार प्रसिद्धीत राहण्यासाठी काहीतरी विचित्र विधान करतात म्हणजे करतातच. मध्यंतरी रोहित पवार यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये रोहित पवार यांनी असं कॅप्शन दिलं होतं की बघा बघा हजारो करोड रुपये कसे वाटले जात आहेत. आणि त्यांनी एका खोलीमध्ये हजारो करोड रुपये असल्याचं दाखवलं आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार कसं पैसे देत आहे असा आरोप केला. मात्र रोहित पवार तोंडावर पडले, कारण तो व्हिडिओ 2021चा आणि तो महाराष्ट्रातला अजिबातच नाही. याचाच अर्थ रोहित पवार यांनी शरद पवारांसारखी खोटं बोलण्याची जी किमया आहे ती साध्य केलेली आहे. आपण काय बोलतोय याची शहानिशा न करता रोहित पवार प्रसिद्धीत राहण्यासाठी काहीही करतात आणि त्यानंतर त्यांना तोंडावर आपटावं लागतं. मग व्हिडिओज असो किंवा सोशल मीडियावरची पोस्ट असो ती डिलीट करावी लागते. रोहित पवार यांनी आणखीन एक अशीच खेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी अत्यंत विचित्र विधानं केलेली आहेत. महायुतीला टार्गेट करण्यासाठी रोहित पवार रोज एक खोटं समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार, सुप्रिया सुळे मनापासून प्रयत्न करत आहेत. मात्र यांचे हे प्रयत्न आपण हाणून पाडूया मित्रांनो. रोहित पवार यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला जी उत्तरं दिली ती अत्यंत चमत्कारिक आहेत. त्यामुळे आज रोहित पवारांच्या या चमत्काराला आम्ही नव्या डाकूची हास्य जत्रा असं कॅप्शन दिलेलं आहे आणि आज तोच व्हिडिओ आम्ही सादर करत आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. रोहित पवार यांच्या हास्य जत्रेला सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती. प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या नव्या संकल्पना आणि योजना आणण्याचे ठरवलेले आहे. लवकरच आपण हे सगळे उपक्रम सुरू करणार आहोत. तेव्हा आत्ताच हिंदू प्रपंच, महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला लगेच सबस्क्राईब करा. हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेअर करा. चला आता बघूया रोहित पवार यांची हास्य जत्रा. विठोबरायाला अशी मागणी केलेली आहे की आम्हाला सगळ्यांना इतकी शक्ती देव की आमच्या विरोधात पैशाचा महापूर येणारे, यही नहीं अभी और सुनिए, दडभाव तंत्र वापरलं जाणारे, तिथं मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वापरली जाणारे, समझ रहे हो ना. आणि एवढी मोठी महान शक्ती आमच्या विरोधात असताना सुद्धा आमच्याबरोबर सामान्य कार्यकर्ते आणि स्वाभिमानी नागरिक आहेत. त्यामुळे विजय हा सामान्य नागरिकांचा व्हावा अशी इच्छा आणि प्रार्थना इथं केलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये 100% येणार. त्याला फक्त ताकद देण्याची जागा येतील. 180 जागा महाविकास आघाडीचे निवडून. कैसा लगा मेरा मजाक? सध्या जागा वाटप सुरू आहे. कधीपर्यंत अंतिम फायनल होईल आणि आपल्या पक्षाला किती जागा वाटण्यात येतील राज्यामध्ये? 250 जागांची नावं आज डिक्लेअर होतील. राहिलेले 20-22 जे आहेत आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळपर्यंत जाहीर होतील. सांगोल्यामध्ये शेकापने आणि आपल्या शिवसेनेच्या उद्धव गटाने सुद्धा पवार साहेबांचा पाठिंबा असल्याचा दोघांनी दावा केलाय. तर नेमकी आपला पाठिंबा कोणाला असला किंवा आपली ताकद कोणाच्या मागे आपण उभा करणार? शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे, तो जो पक्ष आहे, सांगोल्या बाबतीत योग्य असा निर्णय पुढच्या 2 दिवसात घेतील अशी अपेक्षा आहे. तर ते एका बापाचे अवलाद नाही. मी स्पष्ट बोलतो, आमच्यावर शंका घेणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी त्यांचा बाप दाखवावा नाही तर श्राद्ध करावं. स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. त्याला गांडूगिरी म्हणतात. कारण का काल परवाच त्यांचे मोठे नेते असं बोलले होते की काही टेक्निकल अडचणीत काही नावं यायला नव्हती पाहिजे, ती आलेली आहेत. बघू त्या बाबतीत काय होतं. पण देशमुख परिवाराचं काम सांगोल्यातून खूप मोठं आहे. अल्लाह माफ़ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. खूप मोठी परंपरा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचं कार्यसुद्धा चांगलं आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा सर्वसामान्य लोकांचा आमचासुद्धा तिथं असेल. कभी कभी लगता है कि आपण हीच भगवान है. पंढरपूर आणि मंगळवारचा सस्पेन्स आणखी कायम आहे. उत्सुकता आहे लोकांमध्ये. कधीपर्यंत निर्णय होईल? दुपारपर्यंत सस्पेन्स राहील. दुपारनंतर सस्पेन्स राहणार नाही. तुमसे ना हो पाएगा.
काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव हायकमांडने चर्चेत आणलेलं, तर काय परिस्थिती राहील सांगा मुख्यमंत्री? मला असं वाटतं महाविकास आघाडीला ठरवलेलं आहे की कोणीही मुख्यमंत्र्याचं नाव पुढं करायचं नाही. आता फक्त लढायचं, महायुतीला सत्तेतून बाहेर काढायचं आणि योग्य अशा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून आपण पुढं पुरस्कृत करायचं नंतर इलेक्शन नंतर. गजब बेइज्जती है. निवडणुकीमध्ये किती कोटींचा चुरडा होऊ शकतो महायुतीकडून, काय नेमके प्रत्येक आमदाराला महायुतीच्या तिथं कमीत कमी 30 ते 40 कोटी रुपये दिले जाणार आहेत महायुतीच्या उमेदवारांना. इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो? म्हणजे अंदाज जर आपण काढला तर मोठा आकडा 3-4 हजार कोटीच्या आसपास तो आकडा जाऊ शकतो. कुछ भी आता हा पैसा कुठून आला तर भ्रष्टाचारातून आला आहे आणि हा भ्रष्टाचार कुठं कुठं झाला ही पूर्ण यादी त्या ठिकाणी आम्ही दाखवलेली आहे. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ, मैं राजनाथ सिंह से गुजारिश करता हूँ, मैं समित पात्रा से गुजारिश करता. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर एरंडोल मतदारसंघामध्ये 1.5 कोटी रुपये सापडले. त्यानंतर सांगोला मतदारसंघाचे 5 कोटी, खरं तर ते 25 कोटी का 30 कोटी होते. अरे कहना क्या चाहते हो? एरंडोलमध्ये सुद्धा आकडा मोठा होता. त्यामुळे आत्ताच म्हणजे सुरुवात इलेक्शन होतानाच पाऊस पडायला लागला. आप क्या बहुत ज़्यादा पीते हो क्या? मतलब ये आइडिया भी आपके दिमाग में आया कैसे? नंतर तर महापूर येईल, पण कितीही महापूर पैशाचा दडप तंत्राचा झाला तरी स्वाभिमानी जनता आणि सामान्य नागरिक हे निष्ठा आणि विचाराला पाठिंबा देतील आणि महाविकास आघाडी सरकार निवडून येईल. अभी मजा आएगा ना भिड़ो. रोहित पवार स्वतःला अत्यंत ज्ञानी समजतात. त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे जे ज्ञान आहे तितकं ज्ञान पृथ्वी तलावर कोणालाही नाही आहे आणि त्यामुळे त्याच त्यांच्या ज्ञानाच्या कंसात अज्ञानाच्या आधारे ते काहीही बोलतात. आता त्यांचा नवा आरोप असा आहे की महायुती सरकार प्रचंड पैसा वाटप करत आहे आणि पैसा देऊन हे निवडणुका लढत आहेत. खरं तर प्रचंड पैसा कोणाकडे आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे. हे तेच रोहित पवार आहेत जे बारामती ॲग्रो घोटाळ्याच्या केसमध्ये अजूनही अडकलेले आहेत. आपलं निर्दोषत्व त्यांनी अजूनही सिद्ध केलेलं नाहीये. कोर्टामधून बेल घेऊन हे लोक सर्रास समाजामध्ये वावरतात आणि खोटं नाटक काहीतरी पसरवत असतात. रोहित पवार हे देखील आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून घोटाळे कसे करायचे हे माहीत करून घेऊन त्याप्रमाणे वागत आहेत. मित्रांनो, हे तेच रोहित पवार आहेत ज्यांनी गेल्या महाशिवरात्रीला मित्राच्या हॉटेलवर जाऊन बिर्याणीचा फुक्का झोडला. हे तेच रोहित पवार आहेत जे लोकसभेच्या प्रचारादरम्यान मुळूमुळू रडले होते. हे तेच रोहित पवार आहेत ज्यांनी स्टंट करण्यासाठी एक खेकडा उचलून आणला, त्याला उलटं टांगलं. त्यानंतर जेव्हा प्राणी संघटनांनी या गोष्टीचा आक्षेप नोंदवला तेव्हा रोहित पवार यांचं म्हणणं असं होतं की मी तो खेकडा पाण्यामध्ये सोडून दिलेला आहे. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही जा त्या खेकड्याला पकडा आणि त्याला विचारा की मी त्याला त्रास दिला का नाही म्हणून. आहे की नाही गंमत? शोभतोय की नाही शरद पवारांचा नातू? मध्यंतरी शरद पवार यांनी नवीनच टूम काढली होती की कदाचित रोहित पवार हे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असू शकतात. मित्रांनो, यांचे एकंदर लक्षणं बघून किंवा आजवरची यांची कारकीर्द बघून तुम्हाला खरंच वाटतं की असा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा? भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करण्यामुळे हे लोक इतक्या खालच्या थराला गेलेले आहेत की आपण आता काय बोलत आहोत यांचं यांना सुद्धा समजेना झाले. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की आता निवडणुकीच्या दरम्यान पैशांचा महापूर येणार आहे. अहो, हा महापूर तर 1 वर्षापासून अख्खा महाराष्ट्र बघतोच आहे ना. मनोज जरांगे यांचं शेकडो JCB लावून स्वागत करणं, त्यांच्या कोट्यावधींच्या गाड्या, कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांच्या घेतलेल्या सभा, हा पैशांचा महापूर नव्हता का? पुढे रोहित पवार असं म्हणतात, महायुतीवाले आता गुंडशाही करणार आहेत आणि गुंडशाही करून ते निवडून येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र खरी गुंडशाही ही रोहित पवार यांच्याच गटात यांच्याच पक्षात आहे. अनंत करमुसे प्रकरण आठवून बघा. मुंबऱ्याच्या जितुद्दीनने काय केलेलं होतं हे रोहित पवार यांना माहीत नाहीये का? माहिती आहे, मात्र हे सोयीचं राजकारण असतं. आपल्याला आपल्या सोयीचंच बोलावं लागतं. शरद पवार यांच्यासारखं गोलमोल कसं बोलायचं हे रोहित पवार नेमकं शिकलेले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे हे बोलत असताना, हे सांगत असताना रोहित पवार असं बोलले की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही ठरवू एखादा चांगला चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवू. आता यांच्याकडे चांगला चेहरा कोणता आहे? रोहित पवार स्वतः बारामती ॲग्रो घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. कोमटरावांना जनतेने नकारलेलं आहे, कोमटरावांना आघाडीनं सुद्धा नकारलेलं आहे.
मग रोहित पवार चांगला चेहरा कोणाबद्दल बोलत असावेत? हे कदाचित स्वतःबद्दल बोलतायत का? कारण मध्ये काकांनी ही टूम सोडलेलीच होती. कदाचित रोहित पवार यांना देखील मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की 3-4 हजार कोटी रुपये महायुती आपल्या उमेदवारांसाठी खर्च करणार आहे. अहो, इलेक्शन म्हटल्यानंतर पैसा लागतोच ना. तुमचे उमेदवार काय हातात कटोरा घेऊन दारादारामध्ये जाऊन त्या कटोऱ्यामध्ये 5 रुपये टाका, 10 रुपये टाका असं करत करत इलेक्शनचा निधी जमवून मग तो खर्च करणार आहेत का? तुम्ही सुद्धा अमाप पैसे खर्च करणार आहात. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा आहे आणि आम्हाला खात्री आहे की सर्वसामान्य मतदार आमच्या सोबत आहे आणि आमचाच विजय निश्चित आहे. जागा वाटप झालेलं आहे. अनेक उमेदवारांची नावं जाहीर देखील करण्यात आलेली आहेत आणि ते उमेदवार कामाला देखील लागलेले आहेत. आता हे उमेदवार जे शप गटाचे आहेत, जे उबाठा गटाचे आहेत, जे काँग्रेसचे आहेत, हे उमेदवार काय पैसा वापरणार नाहीयेत निवडणुकीमध्ये? वापरणारच आहेत ना. मग त्याबद्दल रोहित पवार कधीच का बोलत नाही? हे स्वतः किती पैशांचा चुराडा करतात हे यांनी एकदा जाहीर करावं ना, स्पष्ट सांगावं. पण हे असं करणार नाहीत. यालाच सिलेक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणतात. रोहित पवारांनी महायुतीवर आरोप केलेला आहे की यांनी भ्रष्टाचार करून पैसा आणलेला आहे आणि तोच भ्रष्टाचाराचा पैसा हे सगळीकडे वाटत आहेत. भ्रष्टाचारावर कोण बोलतंय? जो स्वतः घोटाळ्यांमध्ये अडकलेला आहे आणि जामिनावर बाहेर आहे. रोहित पवार किती चमत्कारिक बोलतात बघा मित्रांनो, आणि हे कसं खोटं बोलतात, धडधडीत खोटं बोलतात. आता सांगोल्यामध्ये 5 कोटी पकडले गेले असं रोहित पवार स्वतःच बोलले आणि त्याच वाक्याला जोडून पुन्हा असंही म्हटले की ते 5 कोटी नव्हते, ते 25-30 कोटी होते. अहो, मग 25-30 कोटी होते तर मग 5 कोटीच कसे सापडले? 25-30 कुठे गेले ते कोटी रुपये? म्हणजे रोहित पवार यांना असं म्हणायचं आहे का की त्या 5 कोटी रुपयांमध्ये जी 500ची नोट आहे तिची किंमत किंवा तिचं मूल्य हे 500 रुपये नसून आणखी जास्त आहे? म्हणजे जे 5 कोटी पकडले त्यालाच 10 वेळा गुणाकार करा म्हणजे होतात ते 50 कोटी. कदाचित रोहित पवार यांचं हेच गणित असावं. रोहित पवार महायुतीच्या भ्रष्टाचारावर बोलत आहेत. यांच्या पक्षाने, यांच्या पक्षातल्या नेत्यांनी, उमेदवारांनी, आमदार खासदारांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे हे सुद्धा जनतेसमोर आलेलं आहे की. रोहित पवारांची ही लबाडी जगासमोर यायलाच पाहिजे मित्रांनो. म्हणूनच आम्ही आज हा खास व्हिडिओ सादर केला. रोहित पवारची हास्य जत्रा. हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनींसाठी हिंदू प्रपंच हे नवकोर यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. महाप्रपंच, हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून आपण आता लवकरच हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या काही संकल्पना राबवणार आहोत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा. दोन्ही चॅनल्सला भरपूर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर आहे, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.